पण जरासं की बाबा आपण मंत्री झालो, पण तेवढंच मोठं आता लोकांच्या आपल्याकडनंच्या अपेक्षा सुद्धा वाढलेल्या आहेत, तेवढी मोठी जबाबदारी वाढलेली आहे आणि सगळं पेलण्याची ताकद नरसिंहाने मला द्यावी, ही मी नरसिंहचरणी प्रार्थना करते. खरं तर निवडणुकीच्या दरम्यान अनेक गोष्टी झाल्या, घडल्या. निवडणुका पण चांगल्या चुरशीच्या झाल्या. निवडणुकीच्या पूर्वी तर लोकसभेचा निकाल ऐकून तर सगळ्यांना वाटत होतं भाजपाची महायुतीची सरकार या राज्यामध्ये येणार नाही, आणि त्याच भ्रमात सगळी मंडळी होती. त्यामुळे एकनाथरावजी आपण जसं सांगितलं टाईट कपडेवाले, तेव्हा आमच्या सोबत राहिले नाही कोणी. गाव गाड्यातला साधा आमचा सहकारी, साधा कार्यकर्ता हा आमच्या सोबत राहिला आणि या जिल्ह्यामध्ये महायुतीचे 3 विधानसभेमधले आमदार ह्या परभणी जिल्ह्यातील 72 मतदारांनी विधानसभेमध्ये पाठवले. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा एवढं मोठं यश कुण्या एका पक्षाला मिळालं असेल तर ते भारतीय जनता पार्टीला. या राज्यामध्ये 132 आमदार भारतीय जनता पार्टीचे निवडून येऊन मिळालेले. कारण की हे फलित आहे की जे काम राष्ट्रपुरुष आपण ज्यांना म्हणतो, आज जगावरती जे नेतृत्व करताय, जगामधले सर्वात लोकप्रिय असे नेते म्हणून ज्यांना आपण संबोधतो आणि ते आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत म्हणून आपल्याला सुद्धा गर्व वाटतो, ते आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या कामाची पावती म्हणत. आणि राज्यामध्ये सुद्धा आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे काम त्यांच्या पहिल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये केलं, त्यांना अनेक लोकांनी नाना त्या पद्धतीने बोलले, त्यांना हिनवलं, पण तरी देखील संयम न डगमगता त्यांनी प्रामाणिकपणे काम करत राहिले. आणि या राज्यासाठी, या मराठवाड्यासाठी मला चांगलं करायचंय हाच नेहमी ध्येय ध्यास मनाशी लावत त्यांनी प्रत्येक आव्हानाला पुढे गेले आणि या राज्यामध्ये परत एकदा एवढ्या मोठ्या थम्पिंग मेजॉरिटीनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. कारण की नेहमी त्यांना तुम्ही बघितलं मधल्या काळामध्ये काय काय म्हणून त्यांना ट्रोल केलं, त्यांच्या पत्नीला सुद्धा घाणेरड्या खालच्या शब्दामध्ये ट्रोल केलं गेलं, पण देवेंद्रजींनी संयम तुटू दिला नाही आणि या राज्याला, या जनतेला परत एकदा दाखवून दिलं की या राज्याचं भविष्य कुणाच्या हातामध्ये आहे, भारतीय जनता पार्टीच्या. आणि तेही डबल इंजिनचं सरकार आल्यामुळे केंद्रामध्ये नरेंद्र मोदीजी पंतप्रधान आहेत आणि राज्यामध्ये सुद्धा भाजपाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसारखं नेतृत्व आहे. त्यामुळे आता आपला प्रगती, आपली विकास रुकणार नाही. आणि एकनाथरावांनी सांगितलं की आपल्या परभणीचा इतिहास असा आहे, सरपंच एकाचा तर पंचायत समिती दुसऱ्याची, जिल्हा परिषद तिसऱ्याची, आमदार कोणाचा, वर सत्ता कोणाची. एकनाथरावजी यांनी काही फरक पडत नाही, पण दुर्दैव